नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपले स्वागत आहे. भाग 2. माझ्या बायकोचा तो एक फोन आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी सकाळी 4 वाजता घरी परतलो. संपूर्ण रात्र मी मुंबईच्या रस्त्यावर भटकत होतो. मरीन ड्राईव्हवर बसलो होतो. समुद्राच्या लाटांकडे पाहत होतो. माझ्या आयुष्याच्या लाटा देखील अशाच कोसळल्या होत्या. दार उघडलं. मेघा हॉलच्या सोफावर बसली होती. ती झोपली नव्हती. डोळे लाल होते, रडून रडून. माझ्याला पाहताच ती उठली. राजेश. मी तिच्याकडे पाहिलं देखील नाही. थेट बेडरूममध्ये गेलो. एक बॅग काढली. कपडे भरायला लागलो. ती मागे आली. राजेश, तू काय करतोयस? काय दिसतंय? तू तू कुठे जातोयस? तुझी काळजी नाही. तिने माझा हात पकडला. राजेश, प्लीज, मला ऐक, मी तुझ्याशी बोलू इच्छिते. मी तिचा हात हटवला. बोलायचं काय आहे? आणखी किती खोटं सांगणार? मी खोटं बोललं नाही. नाही? तू मैत्रिणीकडे जातीये म्हणालीस. तू जिमसाठी बाहेर पडतेस म्हणालीस. हे सगळं खोटं नव्हतं? ती गप्प झाली. मी बॅग बंद केला. बाहेर जायला निघालो. पप्पा? मी वळलो. आद्या तिच्या खोलीच्या दारात उभी होती. तिचे डोळे झोपेत होते. बेटा, तू का उठलीस? पप्पा, तू कुठे जातोयस? बॅग का घेतलायस? माझा गळा दाटला. बेटा, मला कामसाठी जायचं आहे, फ्यू डेजसाठी. पण आज रविवार आहे. तू म्हणाला होतास आपण आज झूला जाणार आहोत. मी तिच्या जवळ गेलो. तिला मिठी मारली. बेटा, नेक्स्ट संडे, प्रॉमिस. पण पप्पा. मेघा पुढे आली. आद्या, चल, झोप. आद्या माझ्याकडे पाहत होती, मग मेघाकडे. तिला काहीतरी जाणवलं. मम्मा, पप्पा रागावले का? मेघा काहीच बोलली नाही. मी आद्याला किस केलं. नाही बेटा, सगळं ठीक आहे, तू झोप. मी घराबाहेर पडलो. मी माझ्या मित्र समीरच्या घरी गेलो. तो माझा कॉलेजमधला मित्र होता. मुंबईतच राहत होता. राजेश, इतक्या सकाळी? काय झालं? मी आत गेलो. सोफावर बसलो. डोकं हातात घेतलं. समीर माझ्या शेजारी बसला. बोल, काय झालं? मी त्याला सगळं सांगितलं. मेघाबद्दल, विक्रमबद्दल, त्या मेसेजेसबद्दल. समीर शॉक्ड होता. राजेश, हे खरं आहे? मी होकार दिला. यार, मला विश्वास बसत नाहीये. मेघा आणि तू, तुमचं लग्न इतकं परिपूर्ण दिसायचं समीर, फक्त दिसायचं. आता तू काय करणार आहेस? मला माहीत नाही. समीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला. राजेश, तू इथेच राहा, जोपर्यंत तुला क्लॅरिटी मिळत नाही. थँक्स यार. दुसऱ्या दिवशी मी ठरवलं की मला विक्रमशी बोलायचंय. त्याला समजून घ्यायचंय की तो कोण आहे आणि त्यानं माझ्या संसारात प्रवेश करण्याचा काय हक्क आहे. मी त्याच्या फ्लॅटवर गेलो. अंधेरी. 1204. डोरबेल वाजवली. विक्रमने दार उघडलं. मला पाहून तो थोडा घाबरला. राजेश, मला तुझ्याशी बोलायचंय. हो, येऊन बैस. मी आत गेलो. फ्लॅट खूप सुसज्ज होता. महाग फर्निचर, बड्या खिडक्या. हे माणूस श्रीमंत होता. काय प्यायला घ्याल? काहीच नको, मला फक्त उत्तरं हवी आहेत. विक्रम सोफावर बसला. विचार, तू कोण आहेस? मी सांगितलं, विक्रम मेहता. मी एका इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये काम करतो. मेघाला कुठे भेटलास? जिममध्ये. आम्ही दोघंही त्याच जिममध्ये जायचो, बँड्रामधल्या. आणि तुझं तिच्यावर प्रेम झालं? विक्रम शांत राहिला. मग बोलला, हो. तिला माहीत आहे की तू विवाहित आहे? त्याचा चेहरा थोडा बदलला. मी विवाहित नाही. अर्थात, म्हणून तुला दुसऱ्याच्या बायकोशी संबंध ठेवायला सोपं वाटलं. राजेश, ऐक. नाही, तू ऐक. मी उठलो. त्याच्यासमोर उभा राहिलो. तुला माहीत होतं की मेघा विवाहित आहे, तिला 2 मुलं आहेत, तरीही तू तिच्याशी संबंध ठेवलास? मला तिच्यावर प्रेम आहे. प्रेम? मी हसलो, कडवट हसो. तुला माहीत आहे प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे 12 वर्ष एकत्र राहणं, संघर्षातून एकत्र येणं, मुलांना एकत्र वाढवणं. हे नाही, हे फक्त आकर्षण आहे, लस्ट आहे. विक्रम उठला. तू मला ओळखत नाहीस. तू माझ्या भावनांना ओळखत नाहीस. मला तुझ्या भावनांची गरज नाही. मला फक्त तुला सांगायचं आहे, तू मेघापासून दूर राहा, कायमचा. हे मेघावर अवलंबून आहे. ती काय ठरवते. माझ्या हातांच्या मुठी घट्ट झाल्या. मला त्याच्यावर हल्ला करायचा होता, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. तू तिच्या आयुष्याला जहर केलंस. तिच्या कुटुंबाला तोडलास. तुझ्या या तथाकथित प्रेमामुळे 2 मुलं त्यांच्या आईबापापासून दूर होणार आहेत. विक्रमचा चेहरा गंभीर झाला. मी मेघाला दुखवलं नाही. ती स्वेच्छेने माझ्याकडे आली. कारण तू तिला भुलवलंस. तिला तिच्या जबाबदाऱ्यांपासून दूर नेलंस. मी त्याच्या फ्लॅटमधून बाहेर पडलो. मी घरी परतलो. संध्याकाळची वेळ होती.
मुलं शाळेहून आली होती. मेघा त्यांना जेवायला घालत होती. मला पाहताच अर्णव धावत आला. पप्पा. मी त्याला गोदीत घेतलं, घट्ट मिठी मारली. आद्याही आली. पप्पा, तू परत आलास? हो बेटा. मेघा किचनच्या दारात उभी होती. तिचे डोळे माझ्याकडे लागले होते. मी मुलांना खेळायला पाठवलं. मेघाकडे गेलो. मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती होकार दिली. आम्ही बेडरूममध्ये गेलो. दार बंद केलं. मेघा, मला सगळं माहीत करून घ्यायचं आहे, सुरुवातीपासून. तू विक्रमला कसं भेटलीस? ती खाली बसली, डोळे पुसत होती. राजेश, मला काय बोलायचंय कळत नाहीये. खरं बोल, फक्त खरं. ती एक लांब श्वास घेऊन बोलायला लागली. राजेश, गेल्या 2 वर्षांपासून मला खूप एकटं वाटत होतं. तू रोज ऑफिसमध्ये बिझी, मुलं शाळेत, मी घरातच. कोणाशी बोलायचं नाही, काहीच करायचं नाही. पण तू जॉब सोडली ना स्वतःच. हो, कारण तुला वाटलं की मुलांना माझी गरज आहे. पण सत्य म्हणजे मलाही काहीतरी करायचं होतं, स्वतःसाठी. मग तू मला का नाही सांगितलंस? मी सांगितलं, अनेकदा, पण तुला वेळच नव्हती ऐकायला. मी गप्प झालो. ती खरं बोलत होती. गेल्या 2 वर्षात मी माझ्या करिअरमध्ये इतका व्यस्त होतो की घरकडे दुर्लक्ष झालं होतं. मग मी जिममध्ये जायला सुरुवात केली. तिथं विक्रम भेटला. तो खूप पोलाईट होता. आम्ही बोलायला लागलो. तो माझं ऐकायचा, माझ्याशी वेळ घालवायचा. आणि तू त्याच्या प्रेमात पडलीस? मला माहीत नाही राजेश. मी गोंधळलेली होते. तो मला स्पेशल फील करवायचा. तुझ्याकडून जे मला मिळत नव्हतं ते त्याच्याकडून मिळायचं. म्हणजे काय, मी तुला स्पेशल फील करवत नव्हतो? तू फायनान्शियली सगळं देत होतास, पण इमोशनली तू दूर होतास. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तुझ्यासाठी इतकं कष्ट करत होतो मेघा, तुला सुखी ठेवण्यासाठी. मला हे सगळं नको होतं राजेश. मला फक्त तुझा वेळ हवा होता, तुझं प्रेम हवं होतं. आणि म्हणून तू दुसऱ्याच्या बाहूमध्ये गेलीस. ती रडू लागली. मी चूक केली, मोठी चूक. मला माफ कर. मी उठलो. खिडकीतून बाहेर पाहू लागलो. मेघा, तू विक्रमशी फिजिकल रिलेशनशिप ठेवलास? ती काही बोलली नाही. मी वळलो. उत्तर दे. हो. माझं हृदय तुटल्यासारखं झालं. किती वेळा? राजेश प्लीज. किती वेळा मेघा? 3-4 वेळा. मी वॉलवर मूठ मारली. हात दुखायला लागला. पण मनातलं दुःख त्यापेक्षा जास्त होतं. मेघा, आता तू काय करू इच्छितेस? ती माझ्याकडे पाहत होती. राजेश, तुला विक्रमशी राहायचं आहे का? नाही, मला तुझ्याशीच राहायचं आहे, माझ्या मुलांसोबत. पण तू त्याच्याशी संबंध ठेवलास. तू माझा विश्वासघात केलास. मला माहीत आहे आणि मी त्यासाठी नेहमी पश्चाताप करेन. पण प्लीज राजेश, मला एक संधी दे. मी तिच्याकडे पाहिलं. त्या स्त्रीकडे ज्याच्यावर मी 12 वर्ष अंधविश्वास ठेवला होता. मेघा, मी तुला कसा माफ करू? दररोज जेव्हा मी तुझ्याकडे पाहीन तेव्हा मला ते दृश्य आठवेल. तू दुसऱ्याच्या बाहूमध्ये. राजेश, मी विक्रमशी सगळे संबंध तोडते. त्याला कधीच भेटणार नाही. आणि मग आपण नॉर्मल लाईफ जगू. असं प्रिटेंड करू की काहीच झालं नाही. नाही, आपण काउन्सिलिंगला जाऊ. आपण आपल्या नात्याला पुन्हा बिल्ड करू. मी हसलो. कडवट हसू. काउन्सिलिंग? तू समजतेस काउन्सिलिंगमुळे ब्रोकन ट्रस्ट पुन्हा बिल्ड होऊ शकतो? मी ट्राय करू इच्छिते राजेश. आपल्या मुलांसाठी, आपल्या 12 वर्षांच्या नात्यासाठी. मी बेडरूममधून बाहेर पडलो. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर सगळे शांत होते. आद्या आणि अर्णव जेवत होते, पण त्यांना काहीतरी जाणवत होतं. पप्पा, तू जेवत नाहीयेस का? आद्याने विचारलं. नाही बेटा, मला भूक नाहीये. पप्पा, तुम्ही एकमेकांशी बोलत नाहीयेत, अर्णव बोलला. हो पप्पा, मम्मा पण रडते. माझ्या हातात धरलेला चमचा खाली पडला. मेघाचे डोळे भरून आले. मी उठलो. मला थोडा वेळ एकटे राहायचं आहे. मी बाल्कनीत गेलो. मी बाल्कनीत उभा होतो. मुंबईच्या रात्रीचे दृश्य पाहत होतो. लाखो दिवे, लाखो घरं आणि प्रत्येक घरात एक कहाणी. माझी कहाणी संपत होती. समीरने मला फोन केला. राजेश, काय ठरवलंस? मला माहीत नाही यार. तू तिला माफ करशील का? मी कसा करू? तिने माझा विश्वासघात केलाय. पण तुझी 2 मुलं आहेत, त्यांचं काय? तेच प्रॉब्लेम आहे, मुलं. राजेश, ऐक, मी तुला एक गोष्ट सांगतो. माझ्या आईबाबांचं लग्न देखील तुटण्याच्या टप्प्यावर आलं होतं. पण त्यांनी आमच्यासाठी ट्राय केलं आणि आज ते सुखी आहेत. पण समीर, तुझ्या बाबांनी तुझ्या आईचा विश्वासघात केला होता का? समीर गप्प झाला. मला थोडा वेळ दे यार. मी फोन ठेवला. मेघा बाल्कनीत आली. राजेश, मुलं झोपली. मला तुझ्याशी बोलायचं आहे. सांग. मी जाणून घ्यायला हवं. तू डिवोर्स घ्याल का? मी तिच्याकडे पाहिलं. मला माहीत नाही. राजेश,
मी तुला सांगू इच्छिते की मी खरंच तुझ्यावर प्रेम करते. विक्रम, तो फक्त एक चूक होती, एक भयानक चूक. पण तू ती चूक 3-4 वेळा केलीस. मला माहीत आहे. आणि मला स्वतःचाच तिरस्कार वाटतो. मेघा, मला एक गोष्ट सांग. खरं सांग. तू विक्रमशी फिजिकल रिलेशनशिपमुळे गिल्टी फील होतंस की कॉट झाल्यामुळे? ती थोडा वेळ गप्प राहिली. दोन्ही. किमान तिनं खरं बोललं. कथा पुढे चालू राहील. राजेश काय निर्णय घेईल? तो मेघाला माफ करेल का? मुलांचं काय होणार? विक्रम परत येईल का? आणि राजेशच्या मनातला वादळ कसा शांत होणार? हे जाणून घेण्यासाठी भाग 3 नक्की ऐका.